ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूया इतरत्र घडामोडी। बाळापूर तालुक्यातल्या हातरुण गावात एका विधवा महिलेच्या घराला लागलेल्या आगीत मुलीच्या लग्नासाठी साठवलेला संपूर्ण संसार राख झाला। 5 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गावकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे। बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात 29 मेच्या रात्री एका सामान्य पण स्वप्नांनी भरलेल्या घराला काळाने गाठलं। विधवा रहिमा खातून जहीर खान यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचा सारा संसार अक्षरशः भस्मसात झाला। रहिमा खातून यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी वर्षानुवर्ष काटकसरीने पैसे साठवले, दागिने गोळा केले, कपडे, भांडी आणि प्रत्येक छोटी मोठी गोष्ट हळूहळू जमवली। पण एका रात्री हे सर्व जळून खाक झाला। यामध्ये सुमारे 1.5 लाखाची रोकड, दागिने, फर्निचर आणि घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। एकूण नुकसानाचा अंदाज सुमारे 5 लाखांवर जातोय। ही भयानक दृश्य पाहून रहिमा खातून यांना मानसिक धक्का बसला। त्या जागीच बेशुद्ध झाल्या आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला असून आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किट की कोणती तरी चूक, तपास सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरला आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रहिमा खातून यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे, कारण या एकट्या विधवा महिलेवर ओढवलेले हे संकट त्यांच्या सामर्थ्याच्या बाहेरच आहे।